हा टेक्नो. बॉस स्क्रीन शेअर केली. व्हिडिओ बघितला पण लोकेशन बद्दल काहीच कळत नाही. टेक्नो पुन्हा प्ले कर. थांब. झूम कर. बॉस 10वी ड म्हणजे कुठली तरी मराठी शाळा आहे. बॉस शहरात अशा भरपूर मराठी शाळा असतील ना. नाहीतरी मराठी माध्यमाच्या शाळा उरल्यात किती, सगळ्या तर बंद होत आल्यात. माझ्याकडे बंद पडलेल्या मराठी शाळांची लिस्ट आहे. गुड. शेअर कर. शेअर करतोय. ताई, सगळे न्यूज चॅनल ही न्यूज रन करतात, मग आपण का नाही करत आहोत? अरे ही न्यूज जर प्रत्येक चॅनलवर रन झाली तर पालकांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. प्रत्येक पालकाला असं वाटेल की आपली मुलगी मुलगी नाहीये, एक नाजूक वस्तू आहे. तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे असं वाटेल त्यांना. पण ही वस्तू नाहीये ना, ही मुलगी आहे. आणि माझी इरा स्ट्रॉंग आहे. आणि स्ट्रॉंग मुलीकडे मुलीसारखंच बघितलं गेलं पाहिजे ना. बॉस कसला घाणेरडा माणूस आहे हा. एका लहान मुलीबरोबर तेही शाळेत. कसं करू शकतो तो? माणूस नाही, हैवान आहे हा. सरस्वतीच्या मंदिरात एवढं घाणेरडं पाप करायला चाललाय. टीम, बॉस. आज या माणसाचा शेवटचा दिवस असेल. यस बॉस. आपलं काम फक्त समाजाला अलर्ट करणं आहे, पण कुठलीही न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी ती योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि ही ती योग्य वेळ नाही आहे. तू विचार कर, आज आपण जर ही न्यूज रन केली तर ह्या सगळ्याचा लोकांच्या मनावर काय परिणाम होईल. लोकांचं जाऊ दे, मुलींच्या त्यांच्या पालकांच्या मनावर काय परिणाम होईल. आता तर ही केस स्पेशल क्राईम युनिटच्या हाती गेली आहे आणि मला 100% खात्री आहे ती मुलगी सुखरूप घरी येणार आहे हे माहिती आहे मला. पण समजा ते तिला सोडवू नाही शकले तर? 100% सोडवणार. माझा स्पेशल क्राईम युनिटवर 100% विश्वास आहे. टेक्नो, ती मुलगी तिचं वय बघता ती तिच्या घरापासून लांब एकटी नाही जाऊ शकणार. ठीक आहे. आणि तो माणूसही एकटाच होता, त्याच्यामुळे तो सुद्धा तिला घेऊन जास्त लांब नाही जाऊ शकणार. त्यामुळे तिच्या घराच्या आजूबाजूला कुठल्या मराठी शाळेत ज्या बंद पडल्यात त्या लवकरात लवकर शोधून काढ. ओके. कत्री, तुझ्या सगळ्या नेटवर्कला कामाला लाव. येस बॉस. मी माझे नेटवर्क कामाला लावतो. हो, आणि तोपर्यंत मी तुला शाळांची लिस्ट शेअर करतोय. लगेच. ऐक ना, त्या मुलीचं लोकेशन काढ. हे कुठे ठेवू? ते इकडे जा, तू दरवाजा उघड. माझे काय रे, किती वेळ दरवाजा उघडायला? मी पण काय वेडीच आहे. नवीन नवीन लग्न झालंय ना, स्वाभाविक आहे. काकू, काही हवं होतं का तुम्हाला? नाही, माझं काही काम नाहीये. मी वहिनींचा निरोप द्यायला आले होते. आज सगळा स्वयंपाक तू करायचायस असं वहिनींनी सांगितलंय. हो, लक्षात आहे माझ्या. तुला येतो ना सगळा स्वयंपाक करता? हो, येतो ना. बेलसरेंकडे असताना करायचे मी सगळा स्वयंपाक. छान करा स्वयंपाक, सण आहे आणि सगळ्यांच्या जेवणाला उशीर नको. करते. झालं? हो, झालं. जाते मी, पण या तुम्ही लगेच. हा. हे स्वयंपाकाचं काय करायचं आता? केदार, अरे ह्या घरात आल्यानंतर हे आपलं पहिलं मिशन आहे. रिस्क घेऊन नाही चालणार, कुणाला संशय नाही आला पाहिजे. हे बघ, तू स्ट्रेस घेऊ नकोस. स्वयंपाकाचं मी बघतो, तू मिशनकडे लक्ष दे. हे बघ, मला माहिती आहे की तुला स्वयंपाक करता येतो,
पण तुला एकाच माणसाचा स्वयंपाक करायची सवय आहे. इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक कसा करशील? अगं ते मॅनेज करतो मी. बॉस, आजची लढाई स्त्रीसाठी आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे, ती दुर्बळ आहे असे विचार घेऊन समाजात वावरणाऱ्या विकृती विरुद्ध लढा आहे हा. तू लढ, मी आहे तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळायला. तुझ्यासारखा पुरुष जर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आला तर किती सोपं होईल ना आमचं आयुष्य. हे संस्कार माझ्या आईने केलेत माझ्यावर. मला तिला बघूनच कळलं की स्त्री ही कधीच दुर्बळ नसते. उलट तिच्यात स्त्री आणि पुरुष या दोघांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकद असते. स्त्री ही कितीतरी पटीने पुरुषांपेक्षा जास्त ताकदवान असते. खरा पुरुषार्थ स्त्रीवर अत्याचार करण्यात नाही, तिचा सन्मान करण्यात असतो. आजची लढाई एका स्त्रीसाठी स्त्रीची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू जिंकूनच परत येशील. तू लढ, मी आहे. न्याय संरक्षणाय, अन्याय विनाशाय. बॉस, या त्या मुलीच्या घराजवळच्या शाळा आहेत. इथे इंटरनॅशनल स्कूलचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. माहिती आहे ही शाळा? त्यामुळे तो इथे नसणार. ही दुसरी शाळा आहे. ही शाळा माझ्या घराजवळच आहे आणि या शाळेच्या आजूबाजूला खूप वस्ती आहे. त्यामुळे थोडीशी जरी मुवमेंट झाली तरी तिथल्या लोकांना लगेच कळणार. त्यामुळे मला नाही वाटत तो माणूस इथे असेल. बॉस, माझ्या एका पंटरने एका शाळेजवळ संशयास्पद हालचाली होताना बघितल्यात. कुठली शाळा? राजस्वामीनगर, सरकारी शाळा क्रमांक 2. टेक्नो, डिटेल्स. बॉस, शाळा 2010 साली बंद झाली. म्हणजे शाळा गेली 15 वर्ष बंद होती, म्हणजे इथे फारसं कोणी येत नसणार. आणि बॉस, त्या माणसाच्या मागे जी शाळा होती त्या शाळेची अवस्था बघून असंच वाटत होतं की ती 10-15 वर्ष बंद असेल. म्हणजे तो माणूस इथेच असणार. बॉस, आम्ही रेडी आहोत. वेटिंग फॉर ऑर्डर्स. अटॅक कधी करायचा सांगा बॉस. नाही, ही स्त्रीची लढाई आहे. त्यामुळे या मिशनला लीड फक्त मी आणि फातिमा करणार. तुम्ही फक्त सर्वेलन्ससाठी असाल. फातिमा, रेडी? येस बॉस. काहीही झालं तरी त्या मुलीला सुखरूप घरी पोचवायची जबाबदारी आपली. फातिमा, बॉस, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. न्याय संरक्षणाय, अन्याय विनाशाय.